स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे ममता दिनानिमित्त उद्धव ठाकरे कुटुंबियांसह शिवाजी पार्क येथील मीनाताईंच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि या ठिकाणी सकाळपासूनच अनेक कार्यकर्ते अभिवादनासाठी येत आहेत आणि आज शिवाजी पार्क परिसरात विशेष भजन संगीत कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय आणि 2 सत्रात हे कार्यक्रम चालणार आहेत। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सध्या शिवाजी पार्क येथे सध्या अभिवादन करण्यासाठी अनेक कार्यकर्ते आपल्याला येताना दिसतात, काय सध्याचं वातावरण आहे? आपण जर पाहिलं तर आज स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांची 93वी जयंती आणि या अनुषंगाने अनेक शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी येऊन अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत। दादर येथील शिवाजी पार्क परिसरात त्यांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक असतील, शिवप्रेमी असतील किंवा मग मीनाताई ठाकरे यांचे प्रेमी असतील ते या ठिकाणी येऊन अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत। काही वेळातच उद्धव ठाकरे सहकुटुंब जे या ठिकाणी दाखल होतील आणि ते अभिवादन करतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीनाताई ठाकरे समितीतर्फे आजच्या संपूर्ण दिवशी इथे भजन आणि संगीताचा कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। 2 सत्रात ही कार्यक्रम जे ते चालणार आहेत आणि आता भजन जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। अनेक शिवसैनिक, आमदार, खासदार जे तेही या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत। नुकतेच रवींद्र वायकर जे आमदार आहेत तेही या ठिकाणी झालेले, तसेच या ठिकाणचे विभाग प्रमुख प्रमोद सावंत आहेत तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आता अवघ्या काही वेळातच जे ते उद्धव ठाकरे सहकुटुंब जे आहेत म्हणजे उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतील। ते अभिवादन करतील आणि त्यानंतर मग पुढचा कार्यक्रम जो आहे तो एकंदरीत सुरू होईल। दरवर्षीप्रमाणे यंदाही आजही गर्दी होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच अजय, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।